स्वामी बिमी जोरात चालू आहे. रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो. आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला? पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा. मग 50 वर्ष शरद पवारांनी राजकारण केले काय ते असंच केलं? कसला आहे तर आपण विज्ञानाचा किती दुरुपयोग आपण केले. जे करेल ते स्वामी करेल. कोण टीव्ही वरनं सांगते एक तो नटी आहे अशोक सराफची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वाचवतील. मग हिलाच ऑलिम्पिक मध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सद्गुरू आपलं या पॉडकास्ट मध्ये हार्दिक स्वागत करतो. श्री स्वामी सद्गुरू, अलीकडे एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्या व्हायरलमध्ये एक पत्रकार भर सभेमध्ये म्हणजे प्रत्यक्षात शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज त्या व्यासपीठावरती उपस्थित असताना एका पत्रकारांनी भर सभेत सर्वांसमोर जे लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे अखिल ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल अशी काही विधानं केलेली आहेत. ती विधानं ऐकता प्रत्येक स्वामी भक्त खवळून उठलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या विधानांना भेळधडकपणे जेव्हा त्यांचं वक्तव्य चालू होतं व्यासपीठावरती तेव्हा हे सगळे मातब्बर नेते हे निवड ऐकत होते, पण कोणाचीच काही प्रतिक्रिया किंवा काहीच कशात नाही. आपण आज या पॉडकास्टच्या माध्यमातून स्वामी भक्तांसाठी त्या विधानांवरती काय आपण मार्गदर्शन करू शकता? श्री स्वामी श्रेयस कसं आहे की आजकाल अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली माणूस काय वाटेल ते बोलायला सुरू झालेलं आहे. म्हणजे काय झालंय की संविधानाने जो प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालू आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि माणसाला काय वाटतं की मला दुसऱ्यावर टीका करण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, मात्र टीका करताना सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने दिलं आहे. मात्र मला जर एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या दैवतावर एखाद्या आपण धार्मिक भावनांवर सुद्धा काही आक्षेप असेल, त्याबद्दल काही मला माझं मत मांडायचं असेल तर सर्वप्रथम काय व्हायला पाहिजे तर ज्याविषयी माझं मत मांडतोय त्याविषयी मी पूर्ण ज्ञान प्राप्त करून घ्यावं. हे कसं होतंय की मला काहीच ठाऊक नाही आणि मी माझं तोंड सोडून दिलंय. मला परमेश्वराने जिव्हा दिलेली आहे, वाचा दिलेली आहे, त्या वाचेचा मी वारे माप वापर करत सुटलोय. ह्याने काय होतं की असा वाचाळपणा करणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला काय प्राप्त होतं मला ठाऊक नाही. मात्र ज्या दैवताविषयी आता इथे परब्रह्म श्री स्वामी समर्थ देव आहेत त्यांच्याविषयी अद्वा तद्वा बोलल्याने निश्चितपणे सर्व करोडो स्वामी भक्तांच्या भावना या दुखावलेल्या आहेत, नक्कीच आहेत. पण तरी सुद्धा माझी सर्व स्वामी भक्तांना एक विनंती आहे की स्वामी भक्तांनी संयम बाळगावा. कारण बोलणारी व्यक्ती जी आहे तिच्या ठाई श्री स्वामी समर्थ देवांविषयी त्या परब्रह्माविषयी ज्ञान कितपत आहे आणि अज्ञान कितपत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. जर ज्ञानी व्यक्ती जर त्याविषयी बोलला असेल तर त्याची निश्चितच दखल घ्यायला हवी. मात्र ज्या व्यक्तीला स्वामींविषयी काही ज्ञान नाही, त्याच्या ठाई अज्ञानाचा अंधकार असेल आणि अशी व्यक्ती जर त्यावर काही भाष्य करत असेल तर अशा व्यक्तीची मुळात दखल घेणं अजिबात आवश्यकता नाही. मात्र होतं काय की आपण म्हणाला तसं की एखाद्या पब्लिक प्लॅटफॉर्मवरून आणि आपण माननीय शरद पवार साहेबांचं नाव घेतलं. शरद पवार साहेब म्हणजे आज अखिल हिंदुस्थानातील एक ज्येष्ठ असे राजकीय नेते आहेत. आपण दुसरं नाव घेतलं छत्रपती शाहू महाराज यांचं, त्यांच्याकडे तर फार मोठी परंपरा आहे.
प्राप्त झालेली. बरोबर. मग अशा दिग्गज नेत्यांच्या समोर, दिग्गज व्यक्तिमत्वांच्या समोर ज्या वेळेला एखादा पत्रकार काहीतरी बोलून जातो, त्याचा परिणाम जो आहे ना तो जनमानसावर होतो. आणि म्हणून हे दखलपात्र आहे. अन्यथा कोण काय बोलतो याला काही अर्थ नाही. असं कोणी बोलू शकतो. उद्या कोणी उठून सूर्यावर थुंकायला जाऊ शकतो. मात्र सूर्यावर थुंकल्याने सूर्याला काय होत नाही, पण थुंकणारं काय होतं हे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र होते कसं की दिग्गज व्यक्तिमत्वांच्या समोर त्यांच्या साक्षीनं जेव्हा परब्रह्म श्री स्वामी समर्थांविषयी एखादा जीव जर भाष्य करत असेल, तर माझं त्या जीवाला एक प्रेमाचं निमंत्रण आहे. अरे बाबा, तू जे काय बोललायस त्याविषयी तुला कितपत ज्ञान आहे मला ठाऊक नाही, तरी माझं एक निमंत्रण आहे त्या पत्रकाराला की आपण गावखडीला या. श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे या, आपण भेटूया, आपण स्वामींविषयी चर्चा करूया. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर स्वामींविषयी गप्पा मारूया. आपण स्वामींविषयी जाणून घ्या, स्वामींचे विचार जाणून घ्या, स्वामींचे आचारही जाणून घ्या. कारण स्वामींनी असं कुठल्या व्यासपीठावर जाऊन स्वामी काही भाषण ठोकत राहिले नाही. त्यांनी प्रत्यक्ष आचरणातून अनेक संदेश दिलेले आहेत जगाला, विश्वाला. ते जाणून घ्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण जे काय बोललात ते कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे. आणि महत्वाचं काय आहे की ती जी व्यक्ती आहे बोलणारी, त्यांनी फक्त स्वामींना एक देह म्हणून पाहिलेला आहे. अगदी बरोबर. त्यांना असं वाटतं की हा देह आहे, हा माणसासारखा देह आहे, म्हणजे हा केवळ माणूस आहे, त्या पलीकडे काही नाही. वेदांतामध्ये जीवाची 3 प्रकारची विभागणी केलेली आहे. एक आहे बद्ध म्हणजे अज्ञजीव, दुसरा आहे जिज्ञासू आणि तिसरा आहे ज्ञानी. जो बद्ध जीव आहे किंवा जो अज्ञानी आहे तो जे पाहतो ना ते तसंच आहे असं समजतो आणि पुढे जातो आणि म्हणून हे असंच आहे. त्या पत्रकारांना मी काय अज्ञानी म्हणत नाही, कारण ते पत्रकार आहेत. मग ते पत्रकार आहेत म्हणून मी त्यांना अज्ञानी म्हणत नाही. मात्र निश्चितपणे त्यांनी स्वामींविषयीचं ज्ञान प्राप्त करावं. कारण माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये पुन्हा फरक आहे. त्यांच्याकडे कदाचित माहिती असू शकेल काही, पण ज्ञान असेल असं त्यांच्या वक्तव्यावरून वाटत नाही. कारण ते काहीतरी ते लंगोटी लावून वावरणारा माणूस वगैरे असं काय काय बोलले असं मी ऐकलं, कळलं ना. मग त्यांना जाणून घ्यावं. कदाचित त्या पत्रकारांच्या उद्धाराची सुद्धा वेळ जवळ आली असेल, कारण ते कृपा करतील. हे सर्वांवर कृपा करतात, हे सर्वांवर कृपा करतात आणि ते कृपा करण्यासाठीच या भूतलावर अवतीर्ण झाले. सर्वांवर कृपा करतात. ते सर्व जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. मात्र त्यांना जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही जाणण्याची क्रिया घडण्यासाठी त्या माननीय पत्रकारांना मी पुन्हा एकदा गावखडीला येण्याचं निमंत्रण देतो. गावखडी गाव हे रत्नागिरी जिल्ह्याच्या रत्नागिरी तालुक्यातीलच आहे. रत्नागिरी शहरापासून 23 किलोमीटरवर आहे. आपण निश्चितपणे यायच्या अगोदर त्यांनी आपल्या चॅनेलवर जो नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करावा, म्हणजे आपण त्यांचं प्रेमाने स्वागत करू. जरूर. स्वामी, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ हा असा ओळखला जातो. लोकशाहीमध्ये वावरताना बोलताना ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रत्येकाने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या पोथीमध्ये नमूद केलेलं आहे, स्वामींनी आपल्याकडे जी पोथी लिहून घेतली अमृतकुंभ, कांसे लंगोटी हातात गोटी, हास्य असे ओटी, ध्यान दिसे सर्वथा, दिसतोच कोणी संन्याशी बुवा, फिरतो आहे गावगावा. मी काय याचा उल्लेख आता केला, कारण त्या पत्रकार महोदयांनी शरद पवार साहेबांसमोर असं सांगितलं की पवार साहेबांनी असंच राजकारण केलं नाही, अख्खा देशभर फिरले, लोकहितार्थ कामं केली वगैरे वगैरे वगैरे. आम्ही तेच केलं, लोकहिताचं काम केलं, सरळ जडजीवाचा उद्धार करायचं काम केलं. मग तो जी काही आपले जे महोदय पत्रकार महोदय आहेत ते असं कुठे काही कम्पेअर करण्याचा प्रयत्न करतायत की काय, असं माझ्या मनात एक शंका आली.
आणि दुसरी गोष्ट याला धरून की श्रद्धेचा विषय ते खूप महत्वाचा आहे. काय झालं, त्यांनी अजून एक गोष्टीचा उल्लेख केला, निवेदिता सराफ यांचा उल्लेख केला आणि त्यांनी स्वामींच्या विषयी एक लीला त्यांच्याबद्दलची सांगितली. त्यांना जी लीला प्राप्त झाली व त्यांचा जो काय भाव त्यांनी अर्पण केला स्वामी चरणांवरती, सो त्यांनी बेधडकपणे ह्या त्या व्यक्तीचा जो भाव होता स्वामींच्या प्रती त्याच्या चिंधड्या उडवल्या. म्हणजे आपण काय समजावं या गोष्टी? आपण अगोदर म्हणाल की त्यांनी माननीय शरद पवार साहेबांविषयी बोलले की त्यांनी खूप कार्य केलं, देशभर फिरले. खरं आहे, सत्य आहे ते. पण महत्वाचा मुद्दा कसा आहे बघा इथे, पवार साहेब त्या व्यासपीठावर उपस्थित होते हे त्यांना पाहत होते. म्हणजेच काय, पवार साहेब यांना दृश्य होत होते, समोर होते, म्हणून यांनी त्यांचं गुणगान केलं. म्हणजे थोडक्यात काय की त्यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला, कारण ते त्यांना दृश्य होत होते. आता स्वामी तिथे होते, स्वामी आताही इथे आहेत, पण त्या व्यक्तीला ते दृश्य होत नाहीत, कारण त्याच्या ठाई असलेलं अज्ञान. बरोबर ना. आता जे दिसतं तेवढंच पाहण्याची ज्याला सवय आहे त्याच्याकडून आपण आणखीन काहीच अपेक्षा करू शकत नाही. लक्षात आलं का? पवार साहेब त्यांना दिसतंय, त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा मला दाखवा मी विश्वास ठेवतो. पण देव तुझ्यातही आहे बाबा. परमात्मा जो आहे, हे परब्रह्म जे आहे, हे तुझ्यामध्ये सुद्धा आहे आणि तुझ्या समोर सुद्धा आहे, तुझ्या मागे आहे, उजवीकडे आहे, डावीकडे आहे, वरती आहे, खाली आहे, सगळीकडे आहे. मात्र तुला ते पाहता आलं पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे जो जीव फक्त जे दिसतं त्यावरच विश्वास ठेवतो, त्या पलीकडे त्याला पाहण्याची त्याच्याकडे ती क्षमता नसते, असा जीव जो आहे तो अशा प्रकारची स्टेटमेंट करत असतो. आता आपण निवेदिता ताईंबद्दल म्हणाला. निवेदिता ताई सराफ यांनी त्यांचा अनुभव सांगताना असं काही स्टेटमेंट केलंय की मला उंचावरून उडी जरी मारली तरी स्वामी मला सांभाळतील. पण सत्य आहे हे. पण इथे महत्वाचा मुद्दा काय आहे की त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे, त्याने जो आपला अनुभव सांगितला जगाला, त्यामध्ये वाच्यार्थ महत्वाचा नाही, लक्ष्यार्थ महत्वाचा. आणि ते स्वतः पत्रकार आहेत असं आपण म्हणताय. मग पत्रकाराला ही गोष्ट सहजगत्या कळायला हवी किंवा इथे वाच्यार्थ घ्यायचा नाहीये, लक्ष्यार्थ घ्यायचा आहे. त्यांनी काय म्हटलं की मी वरून उडी जरी मारली तरी स्वामी मला सांभाळतील एवढा मला विश्वास आहे. म्हणजेच काय की स्वामी चरणांवर, स्वामी नामावर आणि त्या परब्रह्मावर त्यांची जी श्रद्धा आहे, त्यांचा जो विश्वास आहे, त्यांची जी भक्ती आहे ती एवढ्या पराकोटीची आहे की जीवनाच्या या संग्रामामध्ये काही झालं तरी सुद्धा हे परब्रह्म माझ्या पाठीशी उभं राहील, मला सांभाळील, मला जीवनामध्ये ते खाली पडू देणार नाही असा ठाम विश्वास आहे. आणि हाच त्याचा लक्षार्थ आहे. वाच्यार्थ लक्षात घेणारा जो जीव आहे, मला वाटतं त्याच्याविषयी आपण फार चर्चा करू नये, कारण त्याने त्याच्या अज्ञानाचं प्रदर्शन मांडलेलं आहे. त्या पत्रकाराने वाईट वाटून घेऊ नये, कळलं का? त्याने वाईट वाटून घेऊ नये, पण त्याने स्वामींना जाणून घेण्याचा मात्र प्रयत्न करावा. आपण स्वामींना जाणून घ्या आणि त्यानंतर आपण भाष्य करा, काही हरकत नाही. तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे. एखाद्या गोष्टीविषयी आपलं मत बनवण्याचा आणि ते मांडण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्याबद्दल आपण काहीच आक्षेप घेत नाही. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण याचा अर्थ तुम्ही वाटेल ते बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं समजून त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. लोकांच्या भावनांशी इथे खेळ करण्याचा प्रयत्न करू नये. भावना प्रत्येकाकडे आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आहेत, बरोबर? त्यांच्याकडे सुद्धा भावना आहेत. भावनांशिवाय जगताच येत नाही. भावनांना फार महत्व आहे जीवनामध्ये, कळलं ना? आणि आपली भारतीय संस्कृती जी आहे ना, आपली भारतीय संस्कृती त्यामध्ये कुटुंब व्यवस्था ही भावनांवरच टिकली आहे. जिथे भावना नाहीत तिथे कुटुंब व्यवस्था टिकत नाही. म्हणून भावना अत्यंत आवश्यक
आपण आपल्या आईवडिलांविषयी ज्या भावना असतात त्या भावना आहेत म्हणून मी माझ्या आईवडिलांना रिस्पेक्ट करतो, मी त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही, ही माझी भावना आहे. अगदी झालं ना. मग ही भावना नसेल तर जीवनामध्ये काही शिल्लकच राहत नाही, जीवन अगदी शुष्क होतं. आणि म्हणून दुसऱ्यांच्या भावना दुखवण्यात ज्यांना आनंद मिळतो, मला ठाऊक नाही त्यांचा उद्देश काय होता, पण ज्यांना दुसऱ्यांच्या भावना दुखवण्यामध्ये आनंद मिळतो अशा माणसाला खऱ्या आनंदाचं कधी दर्शन सुद्धा होत नाही. कारण दुसऱ्याला दुःख देऊन मला स्वतःला कधीच आनंद मिळवता येत नाही. मला आनंद प्राप्त करण्याचा अधिकार आहे, मात्र दुसऱ्याला दुःख देऊन जर मी आनंद प्राप्त करायला गेलो तर मला कधीच आनंद प्राप्त होत नाही. किंबहुना मी तो दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला तर मला आनंद प्राप्त करण्यासाठी काही प्रयत्न करावेच लागत नाही. कारण मी जेव्हा दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये जेव्हा मला आनंद दिसतो तेव्हा माझं अंतःकरण जे आहे ना ते आनंदाने भरून जातं. म्हणून दुसऱ्यांच्या भावना दुखवण्याचाही कोणी प्रयत्न करू नये. दुसऱ्यांच्या भावनांचा रिस्पेक्ट करण्याचा प्रयत्न करावा. आणि पत्रकार म्हणजे अनेक लोकांसमोर जात असतात त्यांनी तर याचा फार साखोल्याने विचार करावा. आणि यापुढे त्यांनी स्वामींविषयी बोलताना गंभीरपणे विचार करावा, त्यांना जाणून घ्यावं आणि मग त्यांच्याविषयी भाष्य करावं. ते निश्चितच त्यांच्यावर कृपा करतील. श्री स्वामी समर्थ. खरं तर ही महाराष्ट्र ही भूमी संतांची भूमी ओळखली जाते. या मातीमध्ये संत महात्मे अगदी संत जगद्गुरु एकनाथ महाराज तुकाराम महाराजांपासून स्वामी समर्थ महाराज सगळे संत महात्मे या भूमीमध्ये जन्म म्हणजे अवतीर्ण झाले किंवा जन्म घेतला आहे. अगदी शिवाजी महाराजांपर्यंत एवढे सगळे संत महात्म्याची भूमी म्हणतात. एवढं सगळं आपल्याकडे विचार आहे, आपल्याकडे ठेवा आहे, सगळं असूनही आजही हा विषय जो खूप नाजूक समजला जातो, हा विषय का घेतला जात असेल? म्हणजे काय आहे नक्की याच्या पाठचं? एखाद्या राजकारणाच्या व्यासपीठावरती हा विषय असा घेणं, हा नक्की काय समजायचं? संपूर्ण विश्वाचा विचार केला ना, संपूर्ण विश्वाचा म्हणजे फक्त देशाचा नाही, संपूर्ण विश्वाचा जर विचार केला तर संपूर्ण विश्वामध्ये महाराष्ट्र राज्य जे आहे आपलं हे एक युनिक आहे, लक्षात घ्या. आणि त्याला कारण ही संतांची भूमी. बरोबर. कारण संतांनी त्यांचे विचार इथे रुजवले ना. त्यांनी त्यांच्या प्रेमाचे, समतेचे, दयेचे विचार जे आहेत, प्रत्येकाला माणसासारखं वागवा, माणसाशी माणसासारखं वागा, हे जे विचार संत मंडळींनी दिलेले आहेत आणि त्यांच्या ठाई जी प्रत्येक जीवाविषयी करुणा, ममता, दया, या सगळ्यांचा परिपाक म्हणून आज ही महाराष्ट्र भूमी जी आहे ती संपूर्ण विश्वामध्ये एक युनिक आहे. पण होतं काय की संत मंडळींनी वृक्ष लावला, संत मंडळींनी ज्यांचे प्रचंड उपकार आहेत आपल्यावर, संत मंडळींचे खूप उपकार आहेत आपल्यावर, कळलं ना. पण त्यांनी वृक्ष लावला, वृक्ष मोठा झाला, त्याला फळं लागली, लोक फळं चाखतायत, गोड लागतायत ती फळं, आनंददायी आहे. मात्र असा एखादा जीव तिथे उत्पन्न होऊ शकतो जो ती गोड फळं चाखण्याच्या ऐवजी त्या वृक्षाच्या फांद्या सुद्धा तोडण्याचा विचार करू शकतो. हे त्याचं दुर्दैव आहे. अशा प्रकारचा विचार ज्या जीवाच्या ठाई उत्पन्न होतो हे त्याचं दुर्दैव आहे. मग त्याने दुर्दैवापासून दूर जावं आणि आपलं सद्भाग्य कसं उदय पावेल याचा विचार करावा. संत वचनांवर विश्वास ठेवावा, संत वचनांवर विश्वास ठेवावा. कारण संतांची वचनं जी आहेत ना ती अनुभव सिद्ध आहेत. त्याने अगोदर अनुभव केला आणि नंतर ते वचन व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या वचनावर विश्वास ठेवावा. होय, आपण तर मागे सांगितलंय की संत हे केवळ भूलोकीचे देव नव्हे तर ते देवांहूनही श्रेष्ठ आहेत.
बरोबर. कारण त्यांनी कधी स्वर्गप्राप्तीची इच्छा धारण नाही केली. स्वर्ग नको आम्हाला भगवंता, आम्हाला मोक्षही नको असं म्हणाले संत मंडळी. आम्हाला केवळ तुझे चरण आणि तुझे नाम हवंय. आणि ते जर आम्हाला प्राप्त झालं तर ते स्वर्गाहून श्रेष्ठ आहे आणि मोक्षाहूनही श्रेष्ठ आहे. कारण तुझ्या नामामध्ये आणि तुझ्या चरणामध्ये राहण्यात जो आनंद आहे तो आनंद आम्हाला कुठेच मिळत नाही, कुठेच मिळत नाही. मग असं हे परब्रह्म आहे. नाही तो संत ना तो महंत, अरे तो तर अनादी जया नाही अंत. मग असं हे परब्रह्म या भूतलावर अवतीर्ण झालंय. त्याचे चरण धरा बाबा, त्याचं नाम घ्या. त्याचं नाम श्री स्वामी समर्थ आहे, त्याचा मंत्र सुद्धा श्री स्वामी समर्थ आहे. तुला जे जमेल ते घे बाबा, त्याचे चरण धर. ते निश्चितपणे तुझ्या कृपा करतील. कारण ते कृपा करताना कोणताच भेदभाव करत नाही. त्यांच्या ठाई कोणताच भेदभाव नाही. ते जो आला मग तो कोणत्या जातीचा असू दे, धर्माचा असू दे, पंथाचा असू दे, त्याच्याकडे त्या दृष्टीने त्याने कधीच पाहिलं नाही. जो आला त्याचा भाव पाहिला आणि त्याच्यावर कृपा केली. त्यामुळे आपण जर शुद्ध भावनेने आला आणि त्यांचे चरण धरले, त्यांचं नाम घेतलं तर निश्चितपणे ते आपल्यावर कृपा करतील. आणि त्याने आपल्यावर कृपा केली की आपणच त्यांचं गुणगान गायला सुरुवात कराल, याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. श्री स्वामी समर्थ. आम्ही आपण अतिशय प्रेमपूर्वक भावनेने घडलेल्या त्या महाशयांच्या वक्तव्यावरती छानपैकी सुबकपणे उत्तर दिलं. आपण या पॉडकास्टमध्ये आलात, आपलं श्री स्वामी. स्वामी. श्री स्वामी.